आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे शानदार आयोजन। कर्जतकरांनी अनुभवला जोशपूर्ण दहीहंडीचा थरार। कर्जत प्रतिनिधी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित दहीहंडी उत्सव दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता रॉयल गार्डन शेजारी मैदान कर्जत रायगड येथे आयोजित करण्यात आला होता। आमदार महेंद्र थोरवे या दहीहंडी उत्सवात उपस्थित राहून दहीहंडी उत्सवानिमित्त आलेल्या गोविंदाशी संवाद साधला। दहीहंडी उत्सव हा एकात्मतेचे प्रतीक आहे। हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जातो। महाराष्ट्रात राज्यात शिवसेना प्रणित शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर व माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गोविंदा पथकांसाठी विमा घोषित केला व प्रत्येक गोविंदाची काळजी घेण्याचा वचन दिले। त्यामुळे हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे। मी सर्व गोविंदा पथकांचे त्या निमित्ताने अभिनंदन। आपण हा जल्लोषपूर्ण थरार या ठिकाणी अनुभवत आहात व दहीहंडीला सलामी देत आहात। तसेच कर्जतकरांनी या दहीहंडी महोत्सवाला जी साथ दिली त्याबद्दल समस्त कर्जतकरांचे महेंद्र थोरवे यांनी आभार मानले। या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी व गोविंदा पथकांचे उपस्थित कर्जतकरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी राजा आदिकर, प्रसिद्ध गायक राहुल दादा पाटील, 1001 मथुर बैलाचे मालक क्रांती रेडेकर, सिने अभिनेत्री विनायक माळी, यूट्यूब अक्षदा पाटील, रील स्टार अपूर्वा पाटील, रील स्टार यांनी उपस्थिती लावली। या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने 31 मंडळांनी आपली सलामी पूर्ण केली। यामध्ये महिला गोविंदा पथकाचा देखील सहभाग होता। या दहीहंडी उत्सवातील खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व मानाची दहीहंडी साई एकविरा गोविंदा पथक वडाळा यांनी फोडली। कर्जत तालुका मर्यादित मानाची दहीहंडी सलग दुसऱ्या वर्षी फोडण्याचा मान विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ या गोविंदा पथकाने पटकावला। या प्रसंगी पुरुष व महिलांसाठी भव्य लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते। उपस्थितांमध्ये ड्रॉ घेऊन सर्वांना बक्षिसाचे वाटप देखील करण्यात आले। या सोहळ्यासाठी रायगड शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना कार्यकर्ते व असंख्य कर्जतकर उपस्थित होते। चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 करे नीचे का चोर।